नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। सध्या आपण पंचायत समितीच्या कॅन्टीन येथे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय श्री शिवाजी खरेदी विक्री संघाची जी निवडणूक लागलेली होती, या निवडणुकीचा निकाल जो आता आपल्या हाती आलेला आहे ती बिनविरोध निवडणूक या ठिकाणी झालेली आहे असं कळतंय। आणि त्यामुळेच राहुल मोटे यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय जल्लोष करत आहेत। या ठिकाणी ज्यांची संचालक म्हणून निवड झालेली आहे अशा सर्वांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे। सोबतच ज्यांनी या निवडणुकीतून खेळीमेळीच्या वातावरणात अर्ज काढून घेतले अशा उमेदवारांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे। बोलणार चला या बोला की लगेच बोला, सगळेच जण या की पुढे येऊ द्या, थोडस येऊ द्या, बरं घ्या इकडे चला। चला 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 चला, त्यांना लावा, गुलाल लावा, त्यांना गुलाल लावा, त्यांना नाही गुलाल। चला या, उभा राहा चला चला। ही कुठे गेले? मधुभाऊ कुठे गेले? या या, फेटे बांधायला उद्या तवरचं पायटी द्या। बरं चाल, येऊ दे येऊ दे। घ्या गुलाल घे। सगळे यायचे नाहीत, थांबा ती फेटे बांधले, फेटे बांधल्यावर फोटो घेऊ ये घेऊ दे की पुन्हा कुठं पाहतो भाऊ। हा, समोर समोर बघा, समोर बघा, समोर बघा, हात करा की मागच्या दिसत नाहीत। चला बाईट कोण देणार? चला काय पाहिजे चला बोला। या ठिकाणी खरेदी विक्री संघाची जी निवडणूक आहे बिनविरोध झालेली आहे, पण एक वेगळा उपक्रम तुम्ही करायला लागलात की जे ज्यांनी अर्ज काढून घेतलेत त्या लोकांचा तुम्ही इथं सन्मान सत्कार करणार आहात, काय सांगा? काय त्यांनी ज्या लोकांनी आमच्याकडे इतकी गर्दी झाली, जागा 15 आणि बायाच्या नेतृत्वाखाली पॅनल असलेल्या कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा शेतकरी विकास पॅनलचं जी उमेदवार होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे, यांच्या मार्फत बायाच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे तिकिटाची भाऊ एका जागेला 5-5 उमेदवाराचं हार झालं आणि तितक्या लोकांना विरोधकांनी
त्याच्यामधून त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून त्याचं आपलं काय होऊ शकत नाही असं नाही तर त्यांचे काय गोष्टी असतात त्यांनी देखील त्यांचं विरोध केलं. पण आमच्यामध्ये आम्हाला तिकीट देण्यामध्ये बयाला ही जी आमची स्कोअर कमिटी आहे मधुभाऊ असेल, खैराबाद, तात्याभाऊ, अण्णा पाटील, दरडकर ही जी सगळी ज्येष्ठ मंडळी तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पवारसाहेबांची त्यांची इतकी पराकष्ट झाली समजून सांगून करून, पण बयांनी बोललेल्या शब्दाला कुणी देखील अन्मान केलेला नाही. आणि बयाच्या सूचनेप्रमाणे सर्वांनी अर्ज काढण्याचं नुसती सूचना दिली, यादी वाचली आणि यादीच्या अगोदर सुद्धा काही कार्यकर्त्याला सांगितलं तुमचा अर्ज विड्रॉल करून येण्यासाठी विनंती विनंती करायची म्हणले. बायाची सूचना विनंती त्याला मान देऊन सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या मनाचा मोठेपणा दाखवून बायावर विश्वास ठेवून बिनविरोध आमची जी 15ची बॉडी ती आज कैलासवासी मारुद्र मोठे बाप्पा शेतकरी विकास पॅनेल शिवाजी खरेदी विक्री संघ बूम या पॅनेलसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या बयाच्या नेतृत्वाखाली पूर्णतः पॅनेल बिनविरोध झाला. त्याच्याबद्दल आपल्यासोबत रणजित दादा मोठे आहेत. 4 वर्ष निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. या निवडणुका या ठिकाणी पार पडत होत्या आणि त्यातही बिनविरोध निकाल या ठिकाणी मिळालेला आहे. काय वाटतंय बयांच्या नेतृत्वात? बयांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काही जणांनी आपले फॉर्म काढून घेतले आणि सर्व सभासदांच्यामुळं आपल्याला 15ची बॉडी आज बिनविरोध मिळालेली आहे. सर्वांचं मी सभासदांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला परत एकदा संधी दिल्याबद्दल शरद पवार गटातर्फे मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. चालेल. आपल्यासोबत जयसिंग गोरे जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, तात्यासाहेब गोरे, तर काय सांगाल या सगळ्यांनी ज्यांनी अर्ज काढून घेतलेत त्यांच्यासाठी काय भावना आहेत तुमच्या? आज या ठिकाणी आदरणीय राहुल भैया मोठे माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा होता. या सर्व पॅनलला कैलासवासी मारुद्र बाप्पा मोठे यांचा हा आशीर्वाद आहे. आणि विशेष बाब अशी की आजचा जो पॅनल आहे तो बिनविरुद्ध निघालेला आहे. विशेष बाब अशी की 4 वर्षानंतर निवडणूक लागली असताना सुद्धा नुसत्या राष्ट्रवादीचा पॅनल बिनविरुद्ध येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या कामामध्ये ज्या लोकांनी भैयाच्या नेतृत्वाला मान्य देऊन भैयाच्या विनंतीला मान्य देऊन अधिकृत उमेदवाराशिवाय ज्या उमेदवाराचे अर्ज शिल्लक होते त्यांनी अर्ज काढणे म्हणून हा पॅनल बिनविरोध झाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अर्ज काढून घेणाऱ्याचं अभिनंदन पहिल्यांदा केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की या बिनविरुद्ध निघण्यामागं आमचे जे सहकारी पक्ष आहेत, जे काय ठाकरे गट, सेना, काँग्रेस आहे, या सहकारी आमच्या पक्षाने सुद्धा या कामाला आम्हाला सहकार्य केलंय. त्यामुळे त्यांचं सुद्धा खरं तर अभिनंदन करायला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की जे विरोधी पक्ष आहे, जो खरा विरोधी पक्ष, त्यांनी सुद्धा माघार घेऊन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनविरोध देण्याचं जे काम केलं, खरं तर विरोधी पक्षाचं सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये अभिनंदन मानण्यात काही कमीपणा वाटत नाही आम्हाला. त्यामुळे त्यांचं सुद्धा अभिनंदन. आणि सर्वात शेवटची गोष्ट अशी की भैया आज आमदार जरी नसले तरी लोकांबरोबर एवढा कॉन्टॅक्ट आहे की हा एवढा लोकप्रियता भैयाची जी आहे ती आजच्या ह्या बिनविरुद्ध पॅनलच्या रूपातून ही एक उघड झालेली भैयाची लोकप्रियता आहे, एवढं या ठिकाणी सांगायला हरकत नाही. आणि म्हणून एकदा निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांचं सुद्धा अभिनंदन आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कैलासवासी मारुद्र बाप्पांचा, राहुल भैयांचा, राहुल भैयांचा.